चीनच्या संदर्भातली एक बातमी सध्या मोठी गरमागरमीनं चालू आहे. प्रत्यक्ष काय घडलं याचा एक अधिकृत खुलासा सैन्याच्या वतीनं करण्यात आलेला आहे. 9 डिसेंबर रोजी अरुणाचलच्या तवांग भागामध्ये आपल्याकडे ज्या ठिकाणी सीमेच्या संदर्भातले वाद आहेत त्या ठिकाणी एक नो मॅन्स लँड म्हणजे दोन्ही देशाच्या सीमा आणि त्याच्यामधला एक प्रदेश दोघांनी मिळून असा एक सोडून दिलेला असतो की ज्या ठिकाणी कोणीही प्रत्यक्षामध्ये कुठली कृती करायची नाही, गस्त घालू शकतात दोन्ही सैन्य. आणि हे गस्त घालत असताना कुठलीही शस्त्र त्यांच्या हातामध्ये असली नाही पाहिजे. म्हणजे हीच गोष्ट अशाच पद्धतीनं गलवान खोऱ्यामध्ये सुद्धा घडलेली होती आणि आता ही दुसरी घटना आहे. 2.5 वर्षापूर्वीची ती गोष्ट आहे. असा सगळा खुलासा केल्याच्या नंतर म्हणजे चीनी सैन्याने त्या ठिकाणी घुसखोरी करायचा प्रयत्न केला, तो आपल्या देशात नाही. ज्या ठिकाणी गस्त घालण्याचा जो मधला नो मॅन्स लँड आपण म्हणूयात असा जो प्रदेश आहे त्या ठिकाणी घुसखोरी म्हणण्याच्या पेक्षा ते पुढे आलेले दिसल्यामुळे आपल्या सैनिकांनी प्रतिसाद त्याला दिला, प्रतिकार केला. आणि ते जे म्हणजे काठे आणि त्यांना जे लोखंडी खिळे असं जे एक नवीन शस्त्र, त्याला शस्त्र म्हणता येत नाही म्हणून त्याचा वापर करून त्यांना कसं पिटाळले, ह्याच्यामध्ये आपले काही सैनिक जखमी झाले आणि बहुतांश चीनी सैनिक जखमी झाले. ही चीनचीच तक्रार आहे. हे सगळं ह्याचे काही व्हिडिओ सोशल मीडियावरून ती व्हायरल झालेले आहेत. प्रत्यक्षामध्ये अधिकृतरित्या त्याचे व्हिडिओ समोर आलेले नाहीयेत, कारण की त्याचं कोणी पुष्टी करत नाही. हे सगळं झाल्याच्या नंतर तुम्ही आठवा, त्याच पद्धतीची एक विशिष्ट अशी पराभूत मानसिकतेमधून आणि चीनची बाजू घेऊन अशी केलेली वक्तव्य विरोधी पक्षाकडून येत आहे, हे आक्षेपार्ह आहे. यापूर्वी गलवान खोऱ्यामध्ये सुद्धा आपले 20 सैनिक शहीद झाले होते आणि आपल्या 20 सैनिकांनी 100 पेक्षा जास्त चीनी सैनिकांना ठार केलेलं होतं. असं असताना सुद्धा याच्या बाबतीतले काही पुरावे नंतर समोर आले, सुरुवातीला आलेले नव्हते. सैन्याने खुलासे केले. तसं असताना सुद्धा आरडाओरडा करून ज्या विचित्र पद्धतीनं, आणि त्याहीपेक्षा आम्ही वारंवार हा मुद्दा उपस्थित करतो आहोत की राजकीय विरोधी वेगळी गोष्ट आहे. भाजप, मोदी, संघ, अमित शहा यांचा विरोध पण वेगळी गोष्ट आहे. पण तुमचे ही काही वक्तव्य देशविरोधी होत चाललेली आहेत, देशविघातक होत चाललेली आहेत आणि ही एक विकृती आहे. 2.5 वर्षापूर्वी गलवान खोऱ्यामध्ये जे घडलं, सैन्याने खुलासा केला, त्यांचे जास्त सैनिक मारले गेलेले होते. इतकं केल्याच्या नंतर तो सगळा भाग आपल्याच ताब्यात आहे. जे काही घडतं आहे ते नो मॅन्स लँड मध्ये घडतं आहे. हे वारंवार जे कोणी या विषयातले तज्ज्ञ आहेत ते सप्रमाण पुराव्या सगट सांगतायत, पण ते ऐकायचं नाही. आणि जी म्हणजे काय म्हणता येईल त्याला बेजबाबदार आणि अवास्तव अशी वक्तव्य करायची. चीन कसा घुसला आहे, त्याच्यानंतर आँख लाल उठा लाल करके देखना है, ते कसं होत नाही. मोदी कसे भिले, किंवा ओवेसी सारखे तर वाटेल तसं बोलतात की ओवेसी मोदी हे चीनचं नावच का घेत नाही. या सगळ्याच्या बाबतीमध्ये काही आंतरराष्ट्रीय संकेत असतात. सुरक्षेच्या बाबतीमध्ये सुद्धा सगळ्याच गोष्टी स्पष्टपणे सांगता येतात असं नाही, पण प्रत्यक्षामध्ये कृती या सरकारची विशेषतः सीमेवरच्या जी काही हालचाली आहेत, जे काही योजना आहेत त्याच्या बाबतीमध्ये अतिशय आक्रमक आणि वेगळी राहिलेली आहे. जेव्हा की काँग्रेसचे संरक्षण मंत्री A.K. अँटनी यांनी संसदेमध्ये अधिकृतरित्या असं भाषण केलेलं आहे की सीमा भागामध्ये संरचना ह्या तशाच ठेवायच्या, म्हणजे तिथं काही फारशी कामं करायची नाहीत, रस्ते होऊ द्यायचे नाहीत, हेलिपॅड बांधायचे नाहीत, विमानतळ बांधायचे नाहीत, नद्यावरती पूल हे करायचे नाहीत, त्या ठिकाणी पैसे खर्च करायचे नाहीत, असं शासनाचं धोरण आहे. असं अधिकृतरित्या A.K. अँटनी भर संसदेमध्ये बोलतात. आणि त्याच पक्षाचे नेते आता तोंड वरती करून निर्लज्जपणे जेव्हा असं विचारतात की आपलं सरकार काय भाजपचं सरकार चीनला भिलं आहे आणि चीनने अतिक्रमण केलेलं आहे आणि आपल्यामध्ये घुसलेला, ही काय मानसिकता आहे नेमकी. शाळेमध्ये मारामारी करत असताना ज्या मुलानं आधी हल्ला केला तोच मुलगा ओरडाओरडी करून जेव्हा कांगावा करायला लागतो की मला मारलं, तशी ही पद्धत आहे की ज्या नेहरूंच्या काळामध्ये प्रचंड असा भूभाग आपला त्यांनी व्यापला, त्या काँग्रेसचे नेते आज जेव्हा विचारले, जेव्हा की 1 इंच ही जागा चीनला गेलेली नाहीये, आणि पुन्हा बोलताना काय म्हणतात, म्हणजे हे वारंवार याच पद्धतीचं नॅरेशन उभं केलं जातं की जर तसं नसेल तर घुसखोरी केली असेल तर त्यांना विरोध करून त्यांना पिटाळून लावलं म्हणजे घुसखोरी केली मान्यच केल्यासारखे. हे वारंवार सांगून झालेलं आहे की दोन्ही देशाच्या सीमा आणि त्याच्यामधला एक प्रदेश मोकळा सोडून दिला गेलेला आहे आणि त्या प्रदेशामध्ये कोणीही हक्क सांगायचा नाही, असं एक त्याला आपण करार म्हणूयात. नंतरच्या काळामध्ये जेव्हा सगळ्या जगभरामध्ये शांतता प्रस्थापित व्हावी म्हणून, आणि असे ज्या ठिकाणी काही काय म्हणता येईल त्याला वाद आहेत हे सगळे मिटतील तेव्हा मिटतील. पण मधल्या काळामध्ये काय करायचं,
अशा वेळी अशी ही योजना केलेली असते. पण हे समजून न घेता, बरं त्याहीपेक्षा ना अवघड गोष्ट अशी आहे की कम्युनिस्ट पक्ष असो भारतातला किंवा काँग्रेस असो, हे वारंवार चीनच्या तोंडानं का बोलतात हे कळत नाही. किंवा काश्मीरमध्ये महबूबा मुफ्ती किंवा बाकीचे सगळे जे आहेत की ह्यांना वारंवार चीनचा उमाळा का येतो. फारुख अब्दुल्लाने तर चीनला विनंती केली होती 370 हटण्यासाठी तुम्ही आम्हाला मदत करा म्हणून. म्हणजे पाकिस्तानलाही मदत करा म्हणून आरडाओरडा करून झालेले. मणिशंकर अय्यर सारखे उठून पाकिस्तानमध्ये गेले आणि भाजपच्या पराभवासाठी तुम्ही आम्हाला मदत करा. इतकं बेताल, बेजबाबदार आणि देशविरोधी वक्तव्य करणारे हे लोक. आणि आता जेव्हा की आपल्या सैन्याने त्यांना पिटाळून लावलेलं आहे, तेही पिटाळून लावलं, ते आपल्या सीमेतून पिटाळून लावला असं नाही, जो 2 सीमांच्या मधला जो प्रदेश आहे त्याच्यातूनही पिटाळून लावलं. पण तरी हे काय म्हणणार, आरडाओरडी काय करणार की नाही, ज्या अर्थी पिटाळून लावलं त्या अर्थी ते आलेच होते म्हणजे त्यांनी अतिक्रमण केलंच आहे. त्यांनी अतिक्रमण केलं म्हणजे आपल्या सरकारने शेपूटच घातलेली आहे, आपलं सरकार भिलेलंच आहे. याच्यामध्ये मी म्हणतो ना, राजकीय दृष्ट्या पण सगळं बाजूला ठेवा. भारतीय सैन्याच्या बाबतीमध्ये अगदी भारत स्वतंत्र झाल्यापासून आधीचा आपण बाजूला ठेवूयात, सत्ता कुणाचीही असो, सत्तेवरती कुणीही बसो, सातत्यानं आपल्या सैन्याने जो पराक्रम दाखवलेला आहे त्याच्यावरती नेहमीच भारतीय माणसाने प्रेम तर केलंच आहे, ते विश्वास दाखवला आहे आणि त्यांना खात्री आहे की आपलं सैन्यबळ आपल्या सीमा सुरक्षा राखत आलेलं आहे. ज्या वेळी आपल्या सीमेवरती ज्या पद्धतीनं, जसं म्हणजे चीनला तुम्ही काही भूभाग दिला, असे जे काही गोष्टी घडल्या त्या केवळ आपल्या राजकीय नेत्यांच्या निर्णयामुळे झाल्या आहेत. प्रत्यक्षामध्ये आपल्या सैन्याच्या पातळीवरती अशी कधीही कुठेही चूक झालेली नाहीये. हे सगळं माहीत असताना आजही आपल्या सैन्याचा हा जो ताठरपणा आहे, हा जो कणखरपणा आहे, ही जी देशभक्ती आहे, त्याच्यावरती कुठलीही शंकेला जागा नाहीये. जी घटना घडली ती फक्त सैन्याशी असलेल्या चकमकीची घटना आहे. राजकीय पातळीवरती बरं असंही झालेलं नाहीये की प्रत्यक्ष चीनचा जी काही त्या सीमेवरती चकमक झाली त्यावेळेस आपल्या राजकीय नेत्यांनी आदेश दिला आपल्या सैन्याला आणि शांत राहा म्हणून सांगितलं, किंवा शस्त्रसंधी म्हणून सांगितलं, किंवा त्यांना पुरेसा निधी दिला नाही म्हणून त्या ठिकाणी विकास कामं झाली नाही. नेमकं उलटं घडलेलं आहे. या मोदी सरकारने 2014च्या नंतर त्यांचे विरोधकही हे मान्य करतात की गलवान खोऱ्यामध्ये असो किंवा सीमेवरती जास्त प्रमाणामध्ये बांधकामं, रस्त्याची कामं, हेलिपॅड, त्याच्यानंतर विमानतळं, त्या ठिकाणच्या गावांसाठीच्या ज्या संरचना निर्माण करायच्या आहेत सगळ्या. इतकंच नाही, लडाख सारखा भाग जो पर्यटनापासून दूर राहिलेला होता तो पर्यटनाशी कसं जोडता येऊ शकेल, अटल टनल सारखा मोठा महत्वाकांक्षी प्रकल्प यशस्वी करून दाखवला आणि त्या ठिकाणून आता प्रत्यक्ष वाहतूक सुरू आहे. म्हणजे जेव्हा प्रत्येक वेळी आपल्याला काश्मीरच्या मार्गातून जावं लागायचं लडाख प्रांताकडे, आता तसं न करता हिमाचल मार्गे स्वतंत्रपणे आपण लडाखच्या तिथे पोहोचू शकतो. हे सगळं समोर असताना ज्या समृद्धी महामार्गाच्या बाबतीमध्ये आम्ही ह्यापूर्वी व्हिडिओ केला होता, तो तरी अंतर्गत मार्ग आहे, फक्त राज्याच्या एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी. हा सगळा बहुतांश विभाग जो आहे तो शांत आहे. विदर्भातलाही नक्षल्यांच्या ताब्यातला जो विभाग आहे तो थोडासा वेगळा. नागपूर पासून मुंबईपर्यंत गेलेला हा समृद्धी मार्ग पूर्णपणे शांत भागातून चाललेला आहे. इथं तर ज्या ठिकाणी अशांतता होती, दुर्गमता फार मोठ्या प्रमाणामध्ये होती, त्याही ठिकाणी संरचनांची अतिशय चांगली कामंही होत आहेत. प्रत्यक्ष त्याचा वापर आता सुरू झालेला आहे. हे सगळं माहीत असताना आता हे जे तवांग खोऱ्यातला जो विषय आहे तो मुद्दाम उकरून काढला. बरं, ह्या सगळ्याच्या नंतर प्रत्यक्ष आपल्या सैन्याकडून जे खुलासे आले आहेत त्याच्यावरती तरी समाधान मानावं ना. वाईट ह्याचं वाटतं आहे की आपले सैन्याच्या म्हणजे ही सगळी रचना आपल्याकडे अतिशय व्यवस्थित पद्धतीनं केलेली आहे. त्या ठिकाणी काय घडलं ह्याच्यासाठी खुलासे राजकीय नेत्यांना द्यायची गरज नाही. आपले सैन्याचे जे प्रसिद्धीच्या खात्यात काम म्हणजे प्रसिद्धी खात्यात काम करणारे जे लोक आहेत त्यांच्या विभागातले ते प्रत्यक्ष ह्याचे खुलासे करतायत. त्याच्यावरती ते विश्वास ठेवून ही चर्चा या मार्गाने थांबवली पाहिजे. तसं न करता आणि सर्वसामान्य भारतीयांच्या मनामध्ये एक नकारात्मकता याच्यातून तयार होते आहे. आक्षेप इथे आहे,
प्रत्यक्षामध्ये चीन आपल्यामध्ये घुसलेलाच नव्हता. चीननी जी काही बळजबरी करायचा प्रयत्न केला ती नो मॅन्स लँडमध्ये होती, तीही आपण परतून लावली. म्हणजे आपण जी गोष्ट शौर्यानं सांगायची गरज आहे ती तशी न करता, आणि बोलताना ते इतकं गलिच्छ पातळीवरती बोलतात की ज्यांच्या गळ्यामध्ये गळे. तुम्ही आंतरराष्ट्रीय पातळीवरती कुठल्याही दोन देशाचे भांडणं जरी असले तरी युनो आणि बाकीच्या सगळ्या ह्याच्यामध्ये शिष्टाचाराचा भाग म्हणून सगळे एकमेकांना भेटत असतात. हे पूर्वीची संकल्पना गेली आता. हे लक्षात न घेता ज्या काय म्हणता येईल त्याला, म्हणून म्हणलं की जे विरोधाच्या पेक्षा ती हळूहळू आता विरोधाच्या पलीकडे जाऊन विकृतीकडे ही मानसिकता जाते आहे. त्याचा आम्ही कडक शब्दामध्ये निषेध करतो. चीननी जी आगळीक केली तिला ठामठोक उत्तर आपल्या सैन्याने दिलेलं आहे, आणि हे सर्वसामान्य भारतीयांनी समजून घ्यावं. आपल्या सैन्याच्या पाठीशी आपण सगळ्यांनी ठामपणे उभं राहिलं पाहिजे. इथेच थांबूयात. धन्यवाद.